तर 20 पैकी 20 हे मार्क तुमचे कन्फर्म झालेच आहेत. म्हणजे ज्यांनी कुणी बघितले असतील सगळे 10चे 10 व्हिडिओ त्यांचे 20 पैकी 20 मार्क हे परफेक्ट झाले आहेत. तर ज्यांनी कुणा स्किप केले असतील त्यांचे मार्क्सला डिडक्ट होण्याचे चान्सेस आहेत. तर स्किप न करता लास्टच्या व्हिडिओला सुद्धा बघा, कारण 20 पैकी 20 ह्या व्हिडिओ नंतरच तुम्हाला येणार आहेत. आणि ह्या 10 व्हिडिओची तुमची जर स्टडी झाली असेल तर तुमचे नर्सिंग ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन करण्याची दुसरी गरज नाही, कारण नर्सिंग ऍप्टिट्यूड हे परफेक्ट तुमचा क्लिअर झालेला आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही बाकी सब्जेक्ट ही क्लिअर करू शकता. त्याच्यामुळे नर्सिंग ऍप्टिट्यूड झालेला आहे हे समजून तुम्ही दुसरे क्वेश्चन्स करा. आणि ज्यांना कोणीला बघितलं नसेल व्हिडिओ त्यांनी आताच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओची लिंक मिळून जाईल, सिरीज मिळून जातील. आणि ज्यांनी कोणी अपडेट साठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही केलं असेल तर त्यांनी आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल, तिथे जाऊन जॉईन करा. त्याच्यानंतर आता आपण बघूया पहिला क्वेश्चन आपला लास्ट डेचा म्हणजे 10व्या दिवसाचा. तर क्वेश्चन काय आहे? स्क्लेरोसिस इज द लॅटरल कर्वेचर ऑफ द. आता स्क्लेरोसिस विचारलं गेलंय, त्याचा लॅटरल कर्वेचर काय आहे? तर ऑप्शन बघा, पहिला आहे फिमूर, दुसरा आहे स्पाइन, तिसरा आहे रिब आणि चौथा आहे पेल्विस. तर करेक्ट ऑप्शन कोणता? बी स्पाइन. तर कसं? तर स्क्लेरोसिस मध्ये स्पाइन सरळ न राहता बाजूला वागतो. म्हणजे स्क्लेरोसिस काय आहे? आता स्पाइन रिलेटेड नॅचरल कर्वेचर आहे. तर जे स्पाइन आहे ते सरळ न राहता वाकडी असते. किंवा त्याचे कॉजेस काय असू शकतात? तर बघा, कंजनायटल, पुअर पोस्चर आणि मसल इम्बॅलन्स. आता कंजनायटल म्हणजे काय? तर बघा, कंजनायटल म्हणजे आपलं हाड वाकणं. पुअर पोस्चर म्हणजे आपण बरोबर स्ट्रेट ना उभं राहणं, वाकडं तिकडं उभं राहणं किंवा कुबड काढून उभं राहणं. त्याच्यानंतर बघा, मसल इम्बॅलन्स. जर मसल्सचा इम्बॅलन्स असेल तेव्हा स्क्लेरोसिस ही कंडिशन आढळून येत असते. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, द बीसीजी वॅक्सिन इज गिवन वाया विच रूट. आता बीसीजी वॅक्सिन ही कोणाला दिली जाते? तर बीसीजी वॅक्सिन हे लहान मुलांना, जे न्यू बॉर्न असतील त्या मुलांना दिली जात असते. कशासाठी? तर अगेन्स्ट ट्युबरक्लोसिस. तर कशी दिली जाते? बघा, ऑप्शन पहिलं ओरल, दुसरा आहे इंट्राडर्मल, तिसरा आहे इंट्रामस्क्युलर आणि चौथा आहे सबक्युटानेस. तर करेक्ट ऑप्शन आहे बी, तर इंट्राडर्मल. तर कसं? जे बीसीजी आहे टीबी विरुद्ध प्रोटेक्शन देते. तर इंट्राडर्मल दिल्याने काय होते? लोकल इम्युन रिस्पॉन्स चांगला मिळत असतो बेबीला. आणि इंजेक्शन साईटवर छोटा स्कार तयार होतो, जे की नॉर्मल असते. त्याच्याने बीसीजी वॅक्सिन दिले म्हणून हे कन्फर्म होत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच हॉर्मोन डिक्रीज ब्लड ग्लुकोज लेवल. आता असं कोणतं हॉर्मोन आहे जे की ब्लड ग्लुकोज लेवल डिक्रीज करतो? तर पहिलं बघा, ग्लुकॅगॉन, दुसरा आहे इन्सुलिन, तिसरा आहे इफिनेफ्रिन आणि चौथा आहे कार्टिसोल. आता ग्लुकॅगॉन काय करत असते, इन्सुलिन काय करत असते, इपिनेफ्रिन काय करत असते आणि कार्टिसोल काय करत, सगळ्याचे चारीचे वर्क डिफरंट डिफरंट आहे. पण आपला विचारला काय गेलाय? डिक्रीज ब्लड शुगर लेवल. आता असं कोणतं हॉर्मोन आहे जे की डिक्रीज करते ब्लड शुगर लेवल? तर करेक्ट ऑप्शन आहे इन्सुलिन. तर इन्सुलिन कोण सिक्रेट करत असते? तर पॅनक्रियाज मधले बीटा सेल्स हे सिक्रेट करत असतात इन्सुलिनला. आणि त्याचं फंक्शन काय असते? तर बघा, ग्लुकोज सेल्स मध्ये जे जाऊन काम करते आणि ब्लड शुगर जे कमी आहे, म्हणजे ब्लड शुगर जे जास्त असेल त्याला कमी करण्याचं काम करत असते इन्सुलिन. म्हणजे जे रेजिस्टन्स म्हणू शकता तुम्ही, रेजिस्टन्सचं काम करत असते इन्सुलिन डायबिटीज मेलाइटस मध्ये. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, फेलेबिटीस इज द इन्फ्लामेशन ऑफ. आता फेलेबिटीज लिहिलंय, आता हे कशाचं इन्फेक्शन आहे किंवा इन्फ्लामेशन आहे? तर पहिलं ऑप्शन बघा, नर्व, दुसरा आहे मसल, तिसरा आहे वेन आणि चौथा आहे आर्टरी. आता फेलेबिटीज कशाची रिलेटेड आहे? तर ते आहे वेन्सची रिलेटेड. कसं? तर वेनला इन्फ्लामेशन झालं तर त्याचे जे फेलेबिटीज आहे हे दिसून येत असते. तर बघा, कॉजेस काय असू शकते त्याच्यामध्ये? तर आयव्ही कान्युला जे प्रॉपर इन्सर्ट नाही झाले असेल, इन्फेक्शन झालं असेल, त्याच्यामध्ये ब्लड क्लॉट झालं असेल आणि त्याचे सिम्पटम्स काय दिसून येतील? तर त्याच्यामध्ये रेडनेस दिसून येईल किंवा वेन मध्ये वॉर्मनेस, पेन दिसेल. आणि कॉम्प्लिकेशन मध्ये बघा, थ्रोम्बो फेलेबिटीज असं होऊ शकते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द मॅन्टोऑक्स टेस्ट इज रीड आफ्टर. आता कशासाठी टेस्ट केली जाते? आता हे टेस्ट केली जाते स्किन टेस्ट साठी. म्हणजे जे टाईप आपली पोर आहे, हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन, त्याच्यासाठी ट्युबरकुलिन म्हणून हे टेस्ट केली जाते. त्याच्या किती तासांनी केली जाते? तर ही बघा, पहिला ऑप्शन आहे 12 आवर, दुसरा आहे 24 आवर, तिसरा आहे 48 आवर किंवा त्याच्यामध्ये 72 आवर किंवा 1 वीक. तर करेक्ट ऑप्शन काय?
तर करेक्ट ऑप्शन येईल सी 48 ते 72 आवर. तर कसं, तर इन ड्युरेशन मध्ये स्वेलिंग मोजली जाते 48 ते 72 आवर मध्ये, आणि टीबी इन्फेक्शन आणि पोस्चर पाहिले जाते याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन. त्याच्यानंतर बघा त्याचे ऑप्शन काय, तर करेक्ट ऑप्शन काय. पहिलं बघा टिटॅनस टॉक्सिट, दुसरा हेपॅटायटिस बी, तिसरा MMR मिलस मेपप रुबेला IVP. तर बघा जे लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन आहे ते वीक व्हायरस देतात, म्हणजे स्ट्रॉंग इम्युनिटी डेव्हलप होण्यासाठी दिले जाते. आणि कॉन्ट्राइंडिकेशन बघा इम्युनो कॉम्प्रोमाइज होत असते, म्हणजे जे स्ट्रॉंग इम्युनिटी आहे त्याचे डेव्हलप करण्यासाठी काम करत असते हे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, अफेसिया मीन्स डिफिकल्टी विथ. आता अफेसिया क्वेश्चन विचारला गेला आहे, हे कशाची डिफिकल्टी आहे. आता अफेसिया म्हणलंय, तर पहिला ऑप्शन बघा सॉल्विंग, दुसरा आहे स्पीकिंग और अंडरस्टँडिंग लँग्वेज, तिसरा आहे वॉकिंग आणि चौथा आहे सीइंग. तर करेक्ट ऑप्शन काय, तर युजली लेफ्ट हेमिस्फिअर काय करते, डॅमेज होत असते एफएसिया मध्ये. तर त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येत असते, तर बघा स्पीकिंग आणि अंडरस्टँडिंग लँग्वेज म्हणजे करेक्ट ऑप्शन येईल बी. तर याच्यामध्ये हे प्रॉब्लेम जाते, स्पीकिंग बरोबर न होणं आणि लँग्वेज दुसऱ्या पर्सनची अंडरस्टँडिंग न होणं, हे सगळं आढळून येत असते एफएसिया मध्ये. आणि त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, तर विचारलं काय आहे, द टर्म नेलुपिरा रिफर्स टू अ वुमन हू. आता नेलुपिरा हे दिलेले आहे कंडिशन, ते कोणत्या वुमन्स मध्ये रिफर केली जाते. तर पहिला ऑप्शन बघा, हॅज नेव्हर बीन प्रेग्नेंट, हॅज नेव्हर गिवन बर्थ टू वायबल फिटस, हॅज हॅड मेनी चिल्ड्रन, हॅज करंटली प्रेग्नेंट. तर करेक्ट ऑप्शन कोणतं आहे, तर नेलुपिरा विचारलंय, तर मला त्याचा मिनिंग काय आहे, नेव्हर गिवन बर्थ, जे लेडी आहे ते बर्थ नाही दिलं असेल, तर कधी वायबल फिटस जे म्हणजे 28 मंथ पेक्षा जास्त वीक्सला जन्म दिला नाही, तर काय होत असते, तर प्रेग्नेन्सी झाली तर डिलिव्हरी नसेल, अशी स्टील नेलुपिरा हे कंडिशन आढळून येत असते, म्हणून ऑप्शन नंबर येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, ग्लायकोज युरिया इज मोस्टली कॉमनली असोसिएट विथ. आता ग्लायकोज युरिया म्हणजे काय, तर ग्लुकोज म्हणजेच ग्लुकोज कुठे प्रेझेंट असेल, ग्लायको म्हणजे ग्लुकोज आणि युरिया म्हणजे युरिनेशन. तर ग्लुकोज हे प्रेझेंट असेल युरिन मध्ये, तर मोस्टली कॉमन कुठं होत असते, तर बघा पहिला ऑप्शन आहे लिव्हर, दुसरा आहे लिव्हर डिसीज, दुसरा आहे डायबिटीज मलायटस, तिसरा आहे हायपरटेन्शन आणि चौथा आहे किडनी स्टोन. तर करेक्ट ऑप्शन कोणता, तर करेक्ट ऑप्शन आहे बी डायबिटीज मलायटस. तर का, किडनी ग्लुकोज रिअब्झॉर्ब करत असते, पण जे ग्लुकोज आहे ते जास्त असते रेंटल थ्रीसोल्ड मध्ये, म्हणजे 180 ग्राम पर DL असते, म्हणजे जे एक्सेसिव्ह ग्लुकोज युरिन मध्ये येते त्याला ग्लायकोज युरिया म्हणतात. जर एखाद्या पर्सनला ग्लुकोज युरिन मध्ये ग्लुकोज जास्त असेल त्याला ग्लायकोज युरिया असा कंडिशन आढळली जाते, आणि ते मोस्टली आढळली जाते कुठे, तर डायबिटीज मलायटस मध्ये. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच पार्ट ऑफ द इयर इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग बॅलन्स. आता असं कोणतं पार्ट आहे इयरचं जे की मेंटेन करते बॅलन्सला, तर पहिलं बघा इयर डम, दुसरा आहे कॉक्लिया, तिसरा आहे सेमी सर्क्युलर कॅनल, चौथा आहे ऑडिटरी नर्व. तर करेक्ट ऑप्शन कोणता, तर इयर कॅनल मध्ये 3 कॅनल्स असतात, तर त्या प्लेन्स असतात. त्याच्यानंतर बघा फ्लुइड मुवमेंट होत असते हेअर सेल मध्ये, आणि त्याच्यानंतर स्टिम्युलेट होते, नंतर ब्रेनला सिग्नल जात असते, हे सगळं होत असते. तर हे सगळं कुठं होत असते, तर करेक्ट ऑप्शन येईल सी सेमी सर्क्युलर कॅनल मध्ये. तर हे सगळं कुठं प्रोसेस होत असते, तर सेमी सर्क्युलर कॅनल मध्ये, म्हणजे बॅलन्स आणि हेड पोझिशन मेंटेन करण्याचं काम कोण करत असते, तर सेमी सर्क्युलर कॅनल्स हे करत असतात. आता एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, जे नर्सेस डे आहे हे कधी सेलिब्रेट केले जाते, तर हा क्वेश्चन नोट करून घ्या आणि कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा सांगा की नर्सेस डे कधी सेलिब्रेट केलं जाते. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्याच्यापेक्षा कोणतं क्वेश्चन आहे, द पल्स प्रेशर इज द डिफरन्स बिटवीन. आता पल्स प्रेशर मध्ये डिफरन्स कसं असतं, तर बघा पहिला ऑप्शन सायस्टॉलिक अँड डायस्टॉलिक बीपी, हार्ट रेट अँड पल्स, तिसरा आहे ऑक्सिजन CO2 लेवल, आणि इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन. तर करेक्ट ऑप्शन काय, तर पल्स मेजर करायचं तर यूज होत असते सिस्टॉलिक प्रेशर आणि डायस्टॉलिक प्रेशर. तर
एसबीपी आणि जे एसबीपी म्हणजेच काय होत असतं, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, आणि डीबीपी म्हणजेच काय, डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. तर नॉर्मल किती असेल सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक? तर बघा, जे नॉर्मल आहे ते 40 mmHg असते, आणि हाय मध्ये काय असते तर ऍडोक्लोरिसिस आणि स्टिफ आर्टरीज असते, आणि लो मध्ये शॉक होत असते. तर हे सगळं आढळून येत असते ब्लड प्रेशर मध्ये. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, हायपर नायट्रेमिया मीन्स हाय लेवल ऑफ. हायपर नायट्रेमिया म्हणलं तर हायपर म्हणजे काय होत असते, तर सांगा मला हायपर म्हणजे काय होत असते. कारण हायपर तुम्हाला सांगितले मी खूपदा, तर तरी पण लक्षात नसेल तर मीच सांगत आहे आता तुम्हाला की हायपर म्हणजे जास्त वाढ होणं, जितकं नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा जास्त होणं. तर नायट्रेमिया म्हणजे काय, तर सोडियम. तर जास्त सोडियम होणं, हाय लेवल ऑफ सोडियम, त्याला काय म्हणलं जातंय, तर तिथं लिहिलंय. पहिला ऑप्शन आहे पोटॅशियम, दुसरा आहे सोडियम, तिसरा आहे कॅल्शियम, आणि चौथा आहे मॅग्नेशियम. तर करेक्ट ऑप्शन काय, तर करेक्ट ऑप्शन आहे सोडियम. तर सोडियम म्हणजेच हाय झालेलं सोडियम, तर हायपरनायट्रेमिया असं आढळून येत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच ऑर्गन इज ऑल्सो नोन ॲज द ग्रॅव्हियार्ड ऑफ आरबीसीज. आता तर विचारलं गेलंय ग्रॅव्हियार्ड. ग्रॅव्हियार्ड म्हणजेच काय, जे आरबीसी आहे जिथं डेथ होतात त्याला म्हणलं जाते ग्रॅव्हियार्ड. आणि त्याचा करेक्ट ऑप्शन कोणता आहे तर बघूया. पहिला ऑप्शन आहे लिव्हर, दुसरा आहे स्प्लीन, तिसरा आहे बोन मॅरो, आणि चौथा आहे थायमस. तर करेक्ट ऑप्शन काय येईल, तर स्प्लीन असा एक ऑर्गन आहे जे की आरबीसीज आहे त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी स्वतःला मध्ये जागा देत असते, आणि जे हिमोग्लोबिन आहे ते आयरन रिसायकल होत असते, म्हणून ग्रॅव्हियार्ड ऑफ आरबीसी हे स्प्लीनला असं म्हणलं जात असते. तर करेक्ट ऑप्शन आहे बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, लॅरेंजायटिस इज द इन्फ्लामेशन ऑफ. आता लॅरेंजायटिस, आता जायटिस म्हणजेच काय होत असते, इन्फ्लामेशन किंवा इन्फेक्शन. तर लॅरिंग म्हणजेच कोणता आहे, व्हॉइस बॉक्स. तर करेक्ट ऑप्शन कोणता येईल, पहिला बघा फॅरिंग्स, दुसरा आहे लॅरिंग्स, तिसरा आहे ट्रकिया, आणि चौथा आहे ब्रॉन्काय. तर करेक्ट ऑप्शन कोणता, तर करेक्ट ऑप्शन येईल बी, लॅरिंग्स, व्हॉइस बॉक्स. लॅरेंजायटिस जर लॅरिंग्सला इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन झालं असेल, म्हणजेच व्हॉइस बॉक्सला इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन झालं असेल, त्या कंडिशन मध्ये लॅरेंजायटिस हे आढळून येत असतील. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द टोटल नंबर ऑफ क्रॅनियल नर्व इज. आता क्रॅनियल नर्व किती आहेत, तर ह्युमन बॉडीमध्ये क्रॅनियल नर्व विचारलं जाते ते की पेअर मध्ये असतात. तर किती पेअर मध्ये आहे, तर क्रॅनियल ब्रेन म्हणून ओरिजिनेट होतात, आणि त्याचे फंक्शन काय असते तर स्मेल, विजन, फेशियल मुवमेंट, आणि हिअरिंग, आणि सॅलविंग, हे सगळे फंक्शन्स असतात आपल्या क्रॅनियल नर्वचे. तर पहिला ऑप्शन बघा 8 पेअर, दुसरा आहे 10 पेअर, तिसरा आहे 12 पेअर, आणि चौथा आहे 31 पेअर. तर करेक्ट ऑप्शन येईल सी, 12 पेअर्स. तर 12 पेअर्स हे क्रॅनियल नर्वचे आहेत, आणि ते सगळे वर्क करत असतात आपल्या सगळे फेशियल किंवा जे सॅलविंग आहे, जे मुवमेंट आहेत त्यांच्यासाठी. आता जे नर्व्स आहेत क्रॅनियल नर्व 12 पेअर मध्ये दिले आहेत, तर सगळेचे सगळे क्रॅनियल नर्व हे लक्षात करून घ्या आणि लर्न करून घ्या. कारण 7th क्रॅनियल नर्व, 8th क्रॅनियल नर्व, 9th क्रॅनियल नर्व हे असे तुम्हाला कधी विचारू शकते. आता कोणती क्रॅनियल नर्व आहे, त्याचं नाव काय आणि त्याचं फंक्शन काय हे सुद्धा विचारलं जाऊ शकते. म्हणून क्रॅनियल नर्व हे लक्षात करून लर्न करून घ्या. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, डॉर्मंट स्टेज ऑफ डिसीज इज ऑल्सो नोन ॲज. आता डॉर्मंट स्टेज आहे त्याच्यामध्ये डिसीज कोणत्या डिसीजला म्हणलं जाते, तर पहिला आहे अॅक्यूट स्टेज, दुसरा आहे लेटेंट स्टेज, तिसरा आहे कॉन्व्हलंट स्टेज, आणि चौथा आहे क्रॉनिक स्टेज. तर करेक्ट ऑप्शन कोणता येईल, तर बघा डिसीज प्रेझेंट असतो पण सिम्पटम्स नसतात याच्यामध्ये. तर काय होत असते, एक्झाम्पल मध्ये टीबी येऊ शकता, लॅटेंट टीबी, आणि पेशंट मध्ये इन्फेक्शन दिसून न येणं, हे सगळे ह्या डिसीज मध्ये आढळून येते. तर करेक्ट ऑप्शन येईल लॅटेंट स्टेज. लॅटेंट स्टेज मध्ये डिसीज कंडिशनचे स्टेजेस दिसून येत नाही. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच केमिकल इज यूज टू टेस्ट फॉर अल्ब्युमिन इन युरिन. आता अल्ब्युमिन चेक करायला कोणता टेस्ट केली जाते असते, तर पहिला ऑप्शन बघा बेनिडिक्ट सोल्युशन, दुसरा ऍसिडिक ऍसिड हीट कोअगुलेशन टेस्ट, तिसरा आयोडीन, आणि चौथा आहे अल्कोहोल. हे करेक्ट ऑप्शन कोणतं, तर बघा जे केमिकल्स आहेत केमिकल्स मध्ये यूज केली जाते अल्ब्युमिन टेस्ट, तर याच्यामध्ये कोणती टेस्ट केली जाते. आता पहिलं बघा काय होतं त्याच्यामध्ये, तर युरिन गरम करून ऍसिडिक ऍसिड टाकले जाते याच्यामध्ये. त्याच्यानंतर टाकल्यावर काय होत असते, प्रोटीन असेल तर कोअगुलेशन दिसते, म्हणजेच व्हाईट तुरबिटी दिसत असते याच्यामध्ये. आणि किडनी डिसीज मध्ये हे सगळं पॉझिटिव्ह असते, म्हणजे करेक्ट ऑप्शन येईल बी, ऍसिडिक ऍसिड टाकल्यानंतर अल्ब्युमिन हे फाइंड होत असते युरिन मधलं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, मायोकार्डियम इन्फेक्शन इज द मेडिकल टर्म फॉर. आता मायोकार्डियम दिलं गेलंय,
तर हे कंडिशन कशासाठी आहे? तर पहिलं बघा स्ट्रोक, दुसरा आहे हार्ट अटॅक, तिसरा आहे किडनी फेल्युअर आणि चौथा आहे लंग कोलॅप्स. तर करेक्ट ऑप्शन कोणता? तर बघा मायोकार्डियल काय आहे? तर ही एक हार्टची लेअर आहे. तर म्हणजे हे कुठं कनेक्टेड असेल? तर बघा जे हार्ट आहे, कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज होत असते मायोकार्डियमला, आणि तेव्हा ऑक्सिजन न प्रोव्हाइड होणं, म्हणजे जे लेअर आहे मायोकार्डियम हिला ऑक्सिजन न प्रोव्हाइड होणं, तेव्हा काय होत असतं? तर सेल डेथ होत असते आणि नेक्रोसिस हे फॉर्म होत असते. त्याच्यामुळे मायोकार्डियम मध्ये इन्फ्रॅक्शन होत असते. आणि सिम्पटम्स काय असतात? तर बघा याच्यामध्ये चेस्ट पेन होऊ शकते, स्वेलिंग होऊ शकते आणि रेडिएटिंग पेन होत असते, म्हणजे लेफ्ट आर्मला पेन होत असते. तर मायोकार्डियल इन्फेक्शन हे मेडिकल टर्म फॉर कशासाठी आहे? तर हार्ट अटॅक साठी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द नॉर्मल रेंज ऑफ फास्टिंग ब्लड शुगर इज. तर नॉर्मल रेंज काय आहे? तर पहिला ऑप्शन बघा 70 to 110 ग्राम पर डीएल, दुसरा आहे 140 to 180 ग्राम पर डीएल, तिसरा आहे 200 to 250 ग्राम पर डीएल, चौथा आहे 50 to 60 ग्राम पर डीएल. ते करेक्ट ऑप्शन कोणता? फास्टिंग मध्ये किती असते? 8 to 10 आवर शुगर साठी फास्टिंग केली जाते. जर जास्त असेल 120 ग्राम पर डीएल तर काय आढळून येत असतं? तर डायबिटीस हे आढळून येत असते. आणि जरी 70 ग्राम पर डीएल म्हणजे 70 ग्राम पर डीएल पेक्षा कमी असेल तर हायपोग्लायसिमिया हे कंडिशन आढळून येत असते. हायपोग्लायसिमिया म्हणजे लो ब्लड शुगर इन द बॉडी, हे सगळं आढळून येत असते. म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणते येईल? तर बघा 70 to 110 ग्राम पर डीएल, म्हणजे ऑप्शन नंबर ए. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, पेरिटोनिटिस इज द इन्फ्लामेशन ऑफ. आता पेरिटोनिटिस म्हणजेच काय? तर बघा हे कशासाठी आहे? तर बघा पहिला ऑप्शन हार्ट लाइनिंग, दुसरा ॲब्डॉमिनल कॅव्हिटी लाइनिंग, तिसरा आहे लंग लाइनिंग आणि चौथा आहे ब्रेन लाइनिंग. तर करेक्ट ऑप्शन कोणतं? तर करेक्ट ऑप्शन आहे लंग लाइनिंग किंवा ब्रेन लाइनिंग किंवा हार्ट लाइनिंग. हे सगळं कॅन्सल, कारण करेक्ट ऑप्शन आहे ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. कारण पेरिटोनिटायटिस म्हणलंय तर म्हणजे काय? ॲब्डॉमिनल. तर ॲब्डॉमिनलशी रिलेटेड आहे. पेरिटोनियम लेअर ही इन्फ्लेक्शन होते, म्हणजे पेरिटोनियम लेअर कुठे असते? तर ॲब्डॉमिनलला असते. तर पेरिटोनियम लेअरला इन्फेक्शन होणं म्हणजेच ॲब्डॉमिनल लाइनिंगला आहे ते इन्फेक्शन होणं. तर बघा जे कॉजेस आहेत त्याच्यामध्ये कोणते आहेत? तर अपेंडिक्स होऊ शकते, याच्यामध्ये इन्फेक्शन होते आणि पर्टोफोरेशन होते. त्याच्यानंतर बघा सिम्पटम्स काय आढळून येईल? तर याच्यामध्ये सिव्हिअर पेन होऊ शकते याच्यामध्ये, तर गार्डिंग होऊ शकते. मग मेडिकल इमर्जन्सी यामध्ये आढळून येत असते किंवा त्याच्यामध्ये सर्जिकल हे प्रोसेस होऊ शकते, आढळून येऊ शकते. तर आता महत्वाचे क्वेश्चन्स तुम्हाला सांगत आहे मी. तर क्वेश्चन्स कोणते येऊ शकतात? तर बघा तुम्ही जर बघितलं असेल लास्ट इयर म्हणजे पास्ट इयरचे ऑफिशियल पेपर्स, त्याच्यामध्ये बघा तर एखादा नंबर दिला असेल त्याच्या पर्सेंटेज सुद्धा विचारले गेले, तर असे क्वेश्चन तुम्ही करून जाऊ शकता. आणि अजून बघा एक्झाम्पल मध्ये स्क्वेअर दिला असेल तर स्क्वेअरचा एरिया दिला असेल तर तुमची साईड विचारली जाते त्या स्क्वेअर मध्ये, किंवा साईड दिली असेल तर एरिया विचारलं गेलं असेल. तर त्याच्यानंतर बघा जेव्हा सर्कल असेल तर सर्कलच्या तुम्हाला रेडियस दिली असेल तर एरिया विचारलं असेल, तर एरिया दिला असेल तर रेडियस असं विचारलं जाऊ शकते. अशा टाईपचे तुम्ही क्वेश्चन करून जाऊ शकता जे की एक्झामला विचारले जातात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच विटामिन इज मोस्टली फाउंड इन सायट्रस फूड. आता सायट्रस फूड मध्ये असं कोणतं विटामिन आहे जे की मिळतंय? तर ऑप्शन मध्ये बघा विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी, विटामिन डी. आता हे सायट्रस फूड कसं असते ते बघून घ्या आधी. तर सायट्रस फूड हे थोडं आंबट असते, म्हणून विटामिन सी कोणतं येईल? म्हणजे विटामिन सी येईल. तर विटामिन सी कसं काय येईल? तर जे मी आधी सांगितले तुम्हाला व्हिडिओमध्ये एखाद्या, की जे आंबट फूड आहे ते विटामिन सी रिलेटेड असतात, म्हणून विटामिन सी हे करेक्ट आहे. सायट्रस फूड मध्ये विटामिन सी प्रेझेंट असतो. तर फंक्शन काय असते त्याचे? तर कोलॅजन सिंथेसिस असू शकते. तर हे सायट्रस फूड मध्ये कोलॅजन जे आहे ते सिंथेसिस होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर बघा सायट्रस फूड मध्ये इम्युनिटी बूस्ट होत असते आणि डिफिशियन्सी काय होत असते तर तुम्हाला माहितीच आहे. तर जे विटामिन सी झालं असेल, जर डिफिशियन्सी झाली असेल त्याच्यामध्ये, तर स्कर्वी हे डिसीज होत असते आणि जे गम्स आहेत तुमचे दात आहेत त्याच्यामधून ब्लिडिंग येत असते, हे चान्सेस असतात विटामिन सी मध्ये. तर सायट्रस फूड हे त्याच्यासाठी हेल्प करत असते विटामिन सी च्या लेवल वाढवण्यासाठी. तर करेक्ट ऑप्शन येईल सी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, सायनॉप इज द मेडिकल टर्म फॉर. आता सायनॉप कशासाठी दिली आहे? तर ते काय असतं? तर टेम्पररी ब्रेन काय असते? तर हायपर परफ्युजन मध्ये जात असते. तर याच्यामध्ये काय होत असते? तर पहिलं ऑप्शन बघा फेंटिंग, दुसरा आहे स्नीजर, तिसरा आहे कोमा आणि चौथा आहे स्लीप. तर
याच्यामध्ये जर ब्रेन हायपर परफ्युजन मध्ये जात असेल टेम्पररी, तर याच्यामध्ये काय होत असते तर बघा लो बीपी होऊ शकते किंवा स्ट्रेस आणि डिहायड्रेशन होत असते, तर यांच्यामुळे फेंटिंग होऊ शकते. आता फेंटिंग म्हणजे काय, तर फेंटिंग म्हणजे चक्कर येऊन पडणं, बेशुद्ध होणं, म्हणजेच करेक्ट ऑप्शन येईल ए. तर बेशुद्धी झाली तर काय होत असते, सडन अनकॉन्शियसनेस येत असते, लॉस ऑफ कॉन्शियसनेस येत असते आणि क्विक रिकव्हरी याच्यामध्ये आढळून येत असते, कारण फक्त टेम्पररी मध्ये झालेला असतो आपला फेंटिंग. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा काय दिलं गेलेलं आहे, तर क्वेश्चन मध्ये विचारलं गेलेलं आहे द येलो कलर ऑफ युरिन इज ड्यू टू. आता येलो कलर ऑफ युरिन, आता युरिनचा कलर झाला असेल येलो, तर याच्यामध्ये काय आढळून येत असेल, तर पहिलं ऑप्शन बघा बिलिरुबिन, दुसरा आहे अनक्रोम एरोक्रोम, तिसरा आहे युरिया आणि चौथा आहे क्रिएटिनिन. तर करेक्ट ऑप्शन कोणता, तर युरिनचा रंग पिवळा आहे म्हणजेच येलो असेल, तर काय होत असते युरोक्रोम हे आढळून येत असते, कारण युरोक्रोम असं आहे ज्याच्यामुळे युरिनचा कलर हे येलो होत असते, तर त्याच्यामध्ये आरबीसीचा ब्रेकडाऊन होत असते, त्याच्यानंतर हिमोग्लोबिन जे आहे ते पिगमेंटेड होत असते आणि त्याच्यामुळे कलर काय होत असते तर येलो होत असते, तर करेक्ट ऑप्शन येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा विच बोन इज नोन ऍज द सीन बोन. आता सीन बोन असं कोणत्या बोनला म्हणलं जातं, पहिला ऑप्शन बघा फिबुला, दुसरा आहे टिबिया, तिसरा आहे फिमूर आणि चौथा आहे ह्युमरस. तर करेक्ट ऑप्शन कोणतं, सीन म्हणलं तर कोणतं, पायातली बोन म्हणले जाते, तर पायातली बोन कोणती, तर टिबिया ही पायातली बोन आहे जी की मोठी असते आणि वजन वाहणारा बोन असते, कारण पायातले बोन्स असतात ते वजन वाहण्याचे काम करतात, बॉडीच्या होल वजन जे वेट आहे ते पायाच्या बोनवर असते, त्याच्यामुळे जे करेक्ट ऑप्शन आहे ते टिबिया आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर बी. फिबुला सपोर्ट करत असते पण त्याच्या जे वजन घेण्याचं काम ते कमी करत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा हायपोथर्मिया इज अ बॉडी टेम्परेचर बिलो. आता हायपोथर्मिया विचारलं गेलंय, तर कोणता असा बॉडी टेम्परेचर आहे ज्याच्या बिलो असेल तेव्हा हायपोथर्मिया हे आढळून येत असते. तर तुम्हाला माहिती आहे नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती आहे, तर 37 डिग्री सेल्सिअस हे बॉडी टेम्परेचर असते नॉर्मल ह्युमनच्या, तर हायपोथर्मिया म्हणजेच बॉडी टेम्परेचर जास्त असणे, कशापेक्षा तर आपल्या नॉर्मल बॉडीपेक्षा, म्हणजे काय होत असते तर हायपोथर्मिया म्हणलं तर कमी, तर जे नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे तर सिव्हिअर केसमध्ये काय होत असते तर ऑर्गन फेल्युअर होत असतात आणि करेक्ट ऑप्शन आहे 35 डिग्री सेल्सिअस. जर हायपोथर्मिया झालं असेल तर टेम्परेचर हे कमी होत असते आपल्या 35 डिग्री सेल्सिअस पेक्षा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा द पॉलरिक स्पिंचर इज लोकेटेड बिटवीन. आता स्पॉलरिक स्पिंचर दिलेला आहे म्हणजेच काय, तर बघा स्पॉलरिक स्पिंचर म्हणजे कुठे प्रेझेंट असते तर हे प्रेझेंट असते स्मॉल इंटेस्टाईन आणि स्टमक मध्ये. तर बघा स्पॉलरिक स्पिंचर काय काम करत असते तर जे फूड असेल जे अन्न असेल आपल्या बॉडीमध्ये फ्लो होत असेल त्याला कंट्रोल आणि बॅलन्स करण्याचं काम करत असते, तर पायलोरिक स्पिंचर करत असते. तर आता प्रेझेंट कुठं आहे तर बघा पहिला ऑप्शन इसोफॅगेस अँड स्टमक, दुसरा आहे स्टमक अँड नॉन स्मॉल इंटेस्टाईन, तिसरा आहे स्मॉल अँड लार्ज इंटेस्टाईन आणि चौथा आहे रेक्टम अँड एनस. तर करेक्ट ऑप्शन आहे बी स्टमक अँड स्मॉल इंटेस्टाईन. तर पायलोरिक स्पिंचर हे प्रेझेंट असते स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईनच्या मधात, तर करेक्ट ऑप्शन येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा युटिकॅरिया इज अनदर नेम फॉर. आता युटिकॅरिया हा दिलाय, आता कशाशी रिलेटेड आहे तर पहिलं ऑप्शन बघा फिवर, दुसरा आहे हिव्स, तिसरा आहे कफ आणि चौथा आहे हेडेक. तर युटिकॅरिया म्हणजे काय होत असतं तर एलर्जीमुळे इचिंग किंवा रेडनेस पॅच पडत असतात, तर करेक्ट जर कोणता स्किन रॅशेस मध्ये करेक्ट जे रेड पॅच आहेत ते पडत असते, तर करेक्ट ऑप्शन आहे बी हिव्स स्किन रॅश म्हणजेच काय एलर्जीमुळे इचिंग होणं आणि रेड पॅचेस जे बॉडीवर येणं याला म्हणलं जाते हिव्स. तर करेक्ट ऑप्शन येईल युटिकॅरियाचा बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा विच इलेक्ट्रोलाइट इज क्रिटिकल फॉर मसल कॉन्ट्रॅक्शन. आता मसल कॉन्ट्रॅक्टसाठी इलेक्ट्रोलाइट कोणता रिस्पॉन्सिबल असेल किंवा क्रिटिकल असेल, तर पहिलं ऑप्शन बघा सोडियम, दुसरा आहे कॅल्शियम, तिसरा आहे क्लोराईड आणि चौथा आहे फॉस्फरस. तर करेक्ट ऑप्शन कोणता, आता करेक्ट ऑप्शन बघा बी कॅल्शियम. तर कसं कॅल्शियम आयन काय करतात तर मसल कॉन्ट्रॅक्शनचं काम करत असतात, तर त्याच्यामध्ये ते एसेन्शियल असते मसल कॉन्ट्रॅक्शनसाठी. तर ऍक्टिन आणि मायोसिन इंटरॅक्ट करणं सुरू करते इलेक्ट्रोलाइट क्रिटिकल मध्ये आणि जे काम करत असते कॅल्शियम. तर करेक्ट ऑप्शन येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा मास्टिकेशन म्हणजे काय, तर पहिला ऑप्शन बघा सॅलोविंग, दुसरा आहे चिविंग आणि तिसरा आहे डायजेशन आणि चौथा आहे इलिमिनेशन. आता हे तुम्हाला चारही ऑप्शन ऐकून काय वाटलं असेल तर हे ऑप्शन आहेत डायजेशन सिस्टमशी रिलेटेड.
तर जेव्हा जे प्रोसेस आहे ते रिलेटेड आहे ते तर लक्षात घ्या कशी कशी प्रोसेस होते. स्वॅलिंग, चिविंग, डायजेशन आणि इनिमेशन हे प्रोसेस दिली असते डायजेशनची आहे. तर मास्टिकेशन म्हणजे काय? तर मास्टिकेशन म्हणजेच अन्नाला चावणे म्हणजे जे चिविंग आहे. डायजेशन साठी स्टेप आहे ही आपली चिविंग. पहिले सॅलो करतो आपण, त्याच्यानंतर चिविंग करते. तर मास्टिकेशन म्हणजे चिविंग होत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द ट्रकिया इज ऑल्सो नोन एज. आता ट्रकियाला दुसरं नाव कोणतं? तर ट्रकिया बघा, ट्रकिया म्हणजे काय आणि कुठे प्रेझेंट असते पहिले जाणून घ्या. तर ट्रकिया हे थ्रॉट मध्ये प्रेझेंट असते. तर त्याचे करेक्ट ऑप्शन बघा, फूड पाईप म्हणलं जाते किंवा वाईन पाईप म्हणते किंवा व्हॉइस बॉक्स म्हणतात किंवा थ्रोट म्हणलं जाते. तर करेक्ट ऑप्शन कोणतं? तर करेक्ट ऑप्शन बघा, ट्रकियाला काय करत असते तर बघा, पहिले जे लंग्स आहे, लंग्स पर्यंत जे एअर आहे ते पोहोचण्याचा कायम करत असते. तर त्याच्यामुळे वाईन पाईप ह्या ट्रकियाला म्हणलं जाते. तर फूड पाईप कोणाला म्हणलं जाते? फूड पाईप हे इसोफॅगसला म्हणलं जाते आणि याच्यासाठी वेगळा मार्ग असतो. आणि व्हॉइस बॉक्स म्हणजे आपलं काय म्हणलं जाते त्याला? लॅरिंग. लॅरिंग्सला व्हॉइस बॉक्स असं म्हणलं जाते. आता तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे जे की बीपी म्हणजे ब्लड प्रेशर. नॉर्मल ह्युमन मध्ये बॉडीमध्ये ब्लड प्रेशर किती असते म्हणजे नॉर्मल बीपी किती असते हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि स्वतः नोट करून घ्या, कारण नॉर्मल बीपी हे सुद्धा विचारलं जाऊ शकते तुमच्या एक्झामिनेशन मध्ये. आणि सेकंड क्वेश्चन बघा अजून तुमच्यासाठी की नॅशनल युथ पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये जे अडॉल्सन्स आहे ते किती एजच्या चाइल्डला किंवा किती एजच्या मुला मुलींना म्हणलं जाते? अडॉल्सन्स हे किती एजच्या अकॉर्डिंग म्हणलं जाते? असं कोणती एज आहे पर्टिक्युलर जे की अडॉल्सन्स ही ठरली जात असते? तर हे दोन क्वेश्चन लक्षात ठेवा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि स्वतः नोट सुद्धा करून घ्या क्वेश्चन्सला. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा, एस्टिसाइड्स इज मोस्टली कॉमनली सीन इन पेशंट विथ. आता एस्टिसाइड हे आहे कंडिशन, हे कोणत्या पेशंट मध्ये सीन होत असते? तर पहिला ऑप्शन बघा, हार्ट फेल्युअर, दुसरा आहे लिव्हर सिरोसिस, तिसरा आहे डायबिटीस आणि चौथा आहे अस्थमा. तर करेक्ट ऑप्शन कोणता? एस्टिसाइड्स म्हणले म्हणजे लिव्हर रिलेटेड. आता एस्टिसाइड म्हणजे बघा लिव्हर सिरोसिस हे आढळून येत असते आणि जे अब्डॉमिन आहे त्याच्यामध्ये फ्लुइड जमा होत असते, म्हणजे अब्डॉमिन मध्ये पाणी जमा होणं, फ्लुइड जमा होणं याला एस्टिसाइड असं म्हणलं जाते. तर करेक्ट ऑप्शन आहे आपला बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमानंट मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन फॉर मेल. आता कोणती अशी परमानंट मेथड आहे जे की कॉन्ट्रासेप्शन साठी युज केली जाते किंवा मेथड आहे? म्हणजे आता कॉन्ट्रासेप्शन म्हणजे काय? तर बघा जे मेल आहेत जे असं कोणती मेथड युज होते त्याच्यामध्ये जे की मेल नंतर स्पर्म प्रोड्यूस करू शकत नाही आणि जे प्रेग्नन्सी फॉर्म करू शकत नाही फिमेल मध्ये, म्हणजे प्रेग्नन्सीसाठी हेल्प करू शकत नाही. तर पहिलं ऑप्शन बघा ट्युबॅक्टॉमी, दुसरा आहे वॅक्सेक्टॉमी, तिसरा आहे कॉन्डम आणि चौथा आहे आययुडी. तर करेक्ट ऑप्शन कोणता? आता ट्युबॅक्टॉमी म्हणजे काय? तर ट्युबॅक्टॉमी म्हणजे जे आहे फॅलोपियन ट्यूब बद्दल आहे. तर फॅलोपियन ट्यूब हे फिमेल मध्ये प्रेझेंट असते. त्याच्यानंतर बघा कॉन्डम. कॉन्डम काय आहे तर काही फक्त वेळेसाठी परमानंट मेथड नाही आहे, तर फक्त काही वेळेसाठी कॉन्ट्रासेप्टिव्ह युज केली जाते. आययुडी पण सेम तसं. पण वेसेक्टॉमी म्हणजे काय तर व्यास डिफरन्स. तर व्यास डिफरन्स काय केलं जाते तर ते कट केलं जाते. आता व्यास डिफरन्स कुठे प्रेझेंट असते तर मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये प्रेझेंट असते, त्याला कट केलं जाते. त्याच्यानंतर काय होत असते तर बघा जे स्पर्म आहे ते रिलीज होणं बंद होते आणि परमानंट हे कॉन्ट्रासेप्शन हे मेथड युज होत असते मेल मध्ये. तर करेक्ट ऑप्शन येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, गॅंगनॅन्टिझम इज कॉज्ड बाय द ओव्हर सिक्रेशन ऑफ. आता गॅंगनॅन्टिझम हे हॉर्मोन दिलेलं आहे. आता गॅंगनॅन्टिझम हे हॉर्मोन आहे जे की कशामुळे कॉज होत असते? हायपर सिक्रेशन. तर पहिलं ऑप्शन बघा थायरॉइड हॉर्मोनमुळे, दुसरा आहे ग्रोथ हॉर्मोनमुळे आणि तिसरा आहे इन्सुलिन आणि चौथा आहे ॲड्रेनालिन. इपिनेफ्रिन म्हणजे ॲड्रेनालिन हे म्हणलं जातात. तर बघा गॅंगनॅन्टिझम मध्ये काय होत असते तर हे एक कंडिशन होत असते. तर काय होत असते याच्यामध्ये जर ओव्हर सिक्रेशन झाला एखाद्या हॉर्मोनचं त्याच्यामुळे गॅंगनॅन्टिझम येत असते. आता गॅंगनॅन्टिझम मध्ये कोणतं ग्रोथ होत असेल तर बघा चाइल्डहुड मध्ये काय होतं तर जीएच जास्त रिलीज होते म्हणजेच गॅंगनॅन्टिझम आणि म्हणजेच ग्रोथ हॉर्मोन हे जास्त रिलीज झाल्यामुळे अबनॉर्मल हाईट हे होत असते, म्हणजेच कमी किंवा जास्त ही हाईट होत असते. त्याच्यामुळे गॅंगनॅन्टिझम हे डिसीज आढळून येत असते, म्हणजे ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द टर्म लॅवेज मीन्स. तर टर्म लॅवेज हे याच्या कशाची टर्म आहे? तर पहिलं ऑप्शन बघा ट्यूब फिडिंग, दुसरा आहे वॉशिंग आउट अन ऑर्गन एक्झाम्पल स्टमक,
तिसरा आहे ड्रॉविंग ब्लड आणि चौथा आहे इन्सर्टिंग कॅथेटर. आता लॅवेज म्हणलेलं आहे, तर बघा लॅवेज म्हणजे ओव्हर वॉश करणे होत असते. तर याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, गॅस्ट्रिक लॅवेज पॉयझन मध्ये तर कसं होत असते, तर पॉयझन कोणी पेलं असेल तर गॅस्ट्रिक लॅवेज होत असते. किंवा स्टमक लॅवेज म्हणजे स्टमकला वॉश केले जाते. तर काय केलं जाते, तर लॅवेज मध्ये बघा वॉशिंग आउट अन ऑर्गन, तर जास्त प्रमाणात वॉश केले जाते एखाद्या ऑर्गनला, तर लॅवेज म्हणजे ऑप्शन नंबर बी येईल. एक्झाम्पल मध्ये स्टमक दिलेला आहे, पॉयझन. तर त्याच्यानंतर बघा क्वेश्चन, कायनिफॉसिस इज ऑल्सो नोन एज, कायनोफॉसिस त्याला दुसरं नाव कोणतं, तर पहिला हंचबॅक, दुसरा आहे हॅलो बॅक, तिसरा आहे एस्क्युअर आणि चौथा आहे फ्लॅट बॅक. तर याच्यामध्ये कायपोफोसिस म्हणजेच अप्पर स्पाइनला फॉरवर्डेड बेंड होणे म्हणजेच हम्प होणे. तर त्याच्यामध्ये काय होत असते, तर करेक्ट ऑप्शन येईल याच्यामध्ये हंचबॅक म्हणजेच कायनोफॉसिस. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑर्गन ई स्टोर विटामिन ए, आता असं कोणतं ऑर्गन आहे जे की विटामिन ए ला स्टोर करत असते, तर पहिला ऑप्शन बघा पॅनक्रियास, दुसरा आहे किडनी, तिसरा आहे लिव्हर आणि चौथा आहे स्प्लीन. तर जे लिव्हर आहे ते काय करत असते, तर बघा फॅट सोल्युबल विटामिन स्टोर करण्याचं काम करत असते. म्हणजेच कोणते फॅट सोल्युबल, ए डी ई के हे सगळे काय आहेत, तर फॅट सोल्युबल विटामिन आहेत. तर हे कुठे स्टोर होतात, तर हे सगळे स्टोर होत असतात लिव्हर मध्ये म्हणजेच फॅट सोल्युबल, आणि विटामिन ए रिझर्व होत असते म्हणजेच लिव्हर मध्ये. जर फॅट सोल्युबल सगळे विटामिन लिव्हर मध्ये स्टोर होत असतील तर ए विटामिन सुद्धा फॅट सोल्युबल असल्यामुळे ते सुद्धा स्टोर होत असते तर लिव्हर मध्ये. तर करेक्ट ऑप्शन येईल सी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, इनोरेसिस रिफर्स टू, आता इनोरेसिस ही कंडिशन दिली गेली आहे, तर हे कशाला रिफर करत असते, तर बघा मोस्टली हे चिल्ड्रन मध्ये दिसत असते. तर काय होत असते याच्यामध्ये, जे बेड वेटिंग, तर ऑप्शन बघा डिफिकल्टी इन युरिनेशन, दुसरा आहे बेड वेटिंग, तिसरा आहे ब्लड इन युरिन आणि चौथा आहे फ्रिक्वेंट युरिनेशन. तर करेक्ट ऑप्शन येईल बेड वेटिंग. आता युरिनेसिस म्हणजे बघा बेड वेटिंग म्हणजे आता काय करेक्ट ऑप्शन, तर आता तुम्हाला समजलं बेड वेटिंग. पण बेड वेटिंग मध्ये काय होत असते, तर जे लहान बाळ असतात त्यांना नाईटला युरिन कंट्रोल होत नसते आणि झोपेत ते युरिन करतात म्हणजेच बेड वेटिंग होत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द स्मॉल इंटेस्टाईन कॉन्सिस्ट ऑफ, आता स्मॉल इंटेस्टाईनचे पार्ट कोणते कोणते, तर पहिला बघा ड्युडेनम, जेजुनम, इलियम, दुसरा आहे क्युकियम, कोलॉन, रेक्टम, तिसरा आहे फंडस, बॉडी, पायलोरस, चौथा आहे एट्रियम, वेंट्रिकल, एवोर्टा. आता स्मॉल इंटेस्टाईनचे पार्ट कोणते, तर पहिलं बघा ड्युडेनम, जिजुनम आणि इलियम हे कशाचे पार्ट आहेत, तर हे 3 पार्ट आहेत स्मॉल इंटेस्टाईनचे. आता क्युकियम, कोलॉन आणि रेक्टम तर हे कशाचे पार्ट आहेत, तर लार्ज इंटेस्टाईनचे. नंतर बघा फंडस, बॉडी, पायलोरस तर हे पार्ट आहेत स्टमकचे. आणि नंतर बघा एट्रियम, वेंट्रिकल आणि एवोर्टा हे पार्ट आहेत तर हार्टचे. तर करेक्ट ऑप्शन येईल ए. ड्युडेनम, जेजुनम आणि इलियम हे सगळे 3 पार्ट आहेत कशाचे, तर लार्ज इंटेस्टाईनचे. तर याच्यामध्ये काय होत असतं, तर बघा डायजेशन प्लस ऍब्झॉर्प्शनचे काम करत असते. म्हणजे मेन काम याचे तेच आहेत, डायजेशन करणं आणि प्लस त्याच्यासोबत ऍब्झॉर्प्शन करणं न्यूट्रिएंट्सचं. तर हे सगळं काम करत असतात स्मॉल इंटेस्टाईनचे पार्ट. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, हिलिटॉसिस म्हणजे काय, आता हिलिटॉसिस हे काय दिले आहेत आणि हे कंडिशन मध्ये काय होत असतं, तर बघा याच्यामध्ये कशाने कॉज होते, तर बघा आधी पुअर ओरल हायजीन आणि इन्फेक्शन मध्ये हे कॉज होत असते. याच्यामध्ये ऑप्शन बघा बॅड ब्रीथिंग, दुसरा आहे डिफिकल्टी ब्रीथिंग, तिसरा आहे एक्सेसिव्ह स्वेटिंग आणि चौथा आहे लॉस ऑफ हेअर. हिलिटॉसिस म्हणजे बॅड ब्रीथिंग म्हणजे जेव्हा इन्फेक्शन झालं असेल किंवा ओरल हायजीन प्रॉपर नसेल त्याच्यामुळे बॅड ब्रीथिंग हे येत असतील आणि याचा मिनिंगच आहे हिलिटॉसिस. त्याच्यानंतरचा लास्ट क्वेश्चन बघा आजचा, द मास्टर्स ग्लँड ऑफ द बॉडी, आता मास्टर्स ग्लँड कोणती आहे, तर पहिलं ऑप्शन बघा ऍड्रिनल, दुसरा आहे थायरॉइड, तिसरा आहे पिट्युटरी आणि चौथा आहे थायमस. तर मास्टर्स ऑफ ग्लँड कोणती ग्लँडला म्हणलं जाते, तर करेक्ट ऑप्शन आहे पिट्युटरी. तर काय, तर इतर ग्लँड हे काय आहेत, तर थायरॉइड, एड्रिनल हे सगळ्या ग्लँडला कंट्रोल करण्याचं काम किंवा यांना वर्क करण्याचं ऍक्शन देण्याचं काम हे सगळं काम करत असते पिट्युटरी. जेव्हापर्यंत सिग्नल प्रोव्हाइड करत नसेल पिट्युटरी ग्लँड तेव्हापर्यंत वर्क वाढत नसते. म्हणून मास्टर्स ऑफ ग्लँड ह्युमन बॉडीमध्ये एंडोक्राईन सिस्टम मध्ये पिट्युटरी ग्लँडला म्हणलं जाते. त्याच्यानंतर तुम्ही मला एका क्वेश्चनचा आन्सर द्या की जे ह्युमन बॉडीमध्ये टीथ असतील पर्सनचे, टीथ असतात वेगळ्या वेगळ्या टाईपचे, तर त्या टीथचे नाव कोणते कोणते आहेत आणि ते टीथला काय म्हणलं जाते.
आणि त्या टीचचा वर्क कोणता आहे. तर हे क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. होप सो आता तुम्हाला 300चे 300 क्वेश्चन समजले असतील. आणि बघा तुमच्या नर्सिंग ऍप्टिट्यूड हे क्वेश्चन्स आम्ही पूर्ण 300 जे म्हणले होते ते कव्हर केले 10 दिवसात. सगळे कव्हर झालेत. तुमचा सिलेबस ऑलमोस्ट कव्हर झालाय. ह्याच क्वेश्चन मधून 20 पैकी 20 क्वेश्चन तुमचे येणार आहेत आणि 60 पैकी 60 क्वेश्चन येणार आहेत तिन्ही शिफ्टचे आणि तुम्ही ज्या शिफ्टमध्ये जाणार त्या शिफ्टचे पण. तर सगळ्यांनी हे क्वेश्चन करून घ्या कारण हेच क्वेश्चन मधून तुमचे क्वेश्चन येणार आहेत आणि तुम्हाला मार्क परफेक्ट होणार आहेत. तर ज्यांनी कुणी बघितले नसतील सगळे व्हिडिओ तर आताच जाऊन चॅनलला बघून घ्या आणि चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ते सिरीज पूर्ण मिळून जातील. सगळे 10 व्हिडिओ मिळून जातील. सगळे 10चे 10 व्हिडिओ चेकआउट करून घ्या. जरी तुम्ही 5 तासात 10 व्हिडिओ चेकआउट केले असतील, एक व्हिडिओ अर्ध्या तासाचा आहे तर 10 व्हिडिओला 5 आवर एवढं लागतील आणि 5 आवर मध्ये तुमचा जे नर्सिंग ऍप्टिट्यूड आहे ते सगळं सब्जेक्ट कव्हर होणार आहे आणि तुम्हाला मार्क्स चांगले गेट होणार आहेत. तर सगळ्यांनी व्हिडिओ बघा. नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. जर व्हिडिओ आवडले असतील सगळे तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओला. तुमच्या नर्सिंग स्टुडंटसाठी किंवा नर्सिंग फ्रेंडसाठी जे तुमच्या रिलेटिव्ह मध्ये असतील त्यांना सुद्धा शेअर करा कारण हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरले आहेत. आणि नवीन अपडेटसाठी तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर आताच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे डाऊट्स असतील त्याच्यासाठी सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवू शकतो. जर आता व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. धन्यवाद.